सो हे गाईज वेलकम टू माय न्यू ब्लॉग. तर गाईज आजच्या ब्लॉग मध्ये तुम्हाला दाखवणार आहे. आज आम्ही चाललेलो आहेत गणपती बाप्पाच्या दर्शनासाठी. आणि असं मंदिर आहे गणपती बाप्पाचं जे 15 फूट खाली आहे जमिनीच्या. आता आपण चाललेलो आहेत नालासोपाऱ्यातल्या गिरीजला. तिकडे आपण मंदिरातलं दर्शन करायला चाललो आहेत गणपती बाप्पाचे. तुम्हाला दाखवतो कशा प्रकारे काय आहे तिकडे. तर ब्लॉग मध्ये शेवटपर्यंत बघत राहा, खूप मजा येणार आहे. दाखवतो कसं दर्शन होणार आहे आणि आपण स्वामींच्या मठामध्ये सुद्धा जाणार आहे, तेही दाखवतो तुम्हाला. ब्लॉग कंटिन्यू शेवटपर्यंत बघत राहा. आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. तर चला गाईस भेटूया पुढे. जेव्हा पूर्ण आता ट्रॅफिक झाली आपली, जी आपण रॅपिडो केलेली ती पण कॅन्सल झाली. पूर्ण ट्रॅफिक झाली इकडे आता. तर गाईस आता आपण चाललेत गाडीवरून. पप्पाने मी चाललंय गाडीवर आणि राणे वगैरे चाललेले आहेत आता रिक्षाला. रॅपिडो वगैरे बुक झाले ते इथून आता डायरेक्ट मंदिरात भेटतो तुम्हाला. गाईस तर फायनली आपण आता मंदिरात पोचलेलो आहे. बघा मस्त मंदिरामध्ये पूर्ण आजूबाजूचा परिसर आहे तो खूप छान आहे. म्हणजे इकडे पाळणे वगैरे आहेत, बसायला जागा वगैरे भरपूर आहे. पण आता सध्या तरी आपण आता पाय वगैरे पडून घेऊया. राणी त्याने आतमध्ये गेले ते बघा, तुम्ही बघू शकतात गाईज. पूर्ण आजूबाजूला मस्त परिसर आहे. तर आपण आतमध्ये जाणार आहेत. आता गणपतीचे पाय वगैरे पडून घेऊया. गजर बघा, तुम्ही बघू शकतात आतमध्ये कशा प्रकारे आहेत मठाच्या आतमध्ये. बघा पूर्ण मोठा हॉल आहे या साईडला. आणि आज संडे आहे तर आज भरपूर गर्दीसुद्धा आहे. म्हणजे पब्लिक वगैरे बाहेरच्या साईडला सुद्धा भरपूर आहेत आणि आतमध्ये सुद्धा भरपूर पब्लिक पाय वगैरे पडायला आले आहेत. गायज बघा आता राणी वगैरे गेलेले आहे पाय पडायला. बघा कशा प्रकारे मस्त सजावट केलेली आहे, मस्त छान वाटते. इकडे शांत वातावरण सुद्धा आहे. गाईस आता पाय वगैरे पडून झालेले आहेत स्वामींचे ना. इथे साईडलाच त्यांचे पादुका वगैरे आहेत, तुम्ही बघू शकतात. हो तुम्ही बघू शकता इकडे साईबाबांची थोडी मूर्ती आहे. तर गाईस इकडे एक फोटो आहे महाराजांचा, खूप सुंदर वगैरे वाटतं, मस्त बघायला. गाईस तर आता आपण चाललेलो आहेत गणपती मंदिरामध्ये खाली. आता आपण पहिले मंदिरामध्ये घुसलेलं आहे आतमध्ये. तिथून आपल्याला जरा टाईम लागला, गाडी वगैरे पार्किंग करायची होती. तर आता आपण चाललेले आहेत जमिनीच्या खाली डायरेक्ट मंदिरात, गणपती मंदिरामध्ये. तर तुम्हाला दाखवतो किती खोल आहे मंदिर, खाली आहे. आणि गणपतीबाची मूर्ती किती खाली आहे, खोलवर आहे, हे तुम्हाला दाखवतो आता. बघा हे मंदिर आहे आणि इथून एंट्रन्स आहे, आतमध्ये डोर आहे. गसरात आपण आता गणपती बाप्पांना म्हणजे हार वगैरे घेतात. पहिल्यांदा चाललेले आहेत आपण इकडे. बघा आता हे मंदिरामध्ये जायला एंट्री इकडून ह्या साईडून. आणि इथून पूर्णपणे सजावट वगैरे केलेलं आहे. पूर्ण बाहेरच्या साईडला पूर्ण आहे सजावट वगैरे केलेली. इकडे सामान वगैरे भेटते विकत मंदिराच्या बाजूलाच. आणि इथून आता आपण हार वगैरे घेणार आहेत. तर गाईस चला आता जाऊया खाली आतमध्ये मंदिरात. गाईस तुम्ही बघू शकता आता किती वरती आहे. आणि मग आपली गणपतीची मूर्ती पूर्ण खाली आहे, जमिनीच्या खाली. बघा मस्त शांत वातावरण आहे इथे. अजून इकडे आपले श्रीरामाचे सुद्धा फोटो वगैरे आहेत. मस्त पूर्ण सजावट आतमधून सुद्धा मस्त सजावट केली बघा. पूर्ण लाकडाचे से पायरी सीडी वगैरे बनवलेले आहेत. हे बघ एक मिनिट. ही स्लाइड आहे, फोटो काढायचा ती स्लाइड येते.
त्याच्या वर साईडला पण कोपऱ्याला असं का मी करते पप्पा मध्ये छान येतं. कसं दिस ते म्हणे जा त्याच्या बाजूला, त्याच्या बाजूला जा, त्याच्या तिकडे जा त्या साईडला. काही आम्ही आता मस्त आतमध्ये. बापावर फोटो काढचा, हा बापावर फोटो काढचा. मी काढू. फोटो काढणार त्या बस ना बापा बरोबर. येडा कुठला. हा 6 जोडा. येस इकडे बघ. चल आमच्या तिघांच्याकडे. आमच्या तिघांचा कड. काय व्लॉग मध्ये घे. अरे झुला झुलते बघ असं गजब का तुम्ही बघितलं आता पाय वगैरे सर्व पडून झाला आणि या लोक बघा काय करायला लागलं. डायरेक्ट पाण्यात येऊन बसल्यात. बघा मस्त इथे पाळणे वगैरे आहेत बसायसाठी. भरपूर असे पाळणे वगैरे बांधलेले आहेत. आणि इकडे काय तर आता आपण निघालेले आहेत तेव्हा मंदिरातून बाहेर आले. आपण चालले भुजगावला मठामध्ये. हा आता बोलली कार पण मागे तर आणि त्याने एकटा घ्यायचं. तुम्ही बघू शकता आपण आता इथून मठा आपल्या मंदिराकडून बाहेर निघालेले. तिकडे आता तलाव आहे मोठा. तुम्ही बघू शकता मासली बघा किती आहे यामध्ये. तुम्हाला या साईडला उन्हावर दिसत नसेल. हे बघा पूर्ण तलाव भरलेला आहे मासलीने. हे बघा हर पलत नाही याचं बघा भरपूर मासले आहे इकडे. पूर्ण तलाव भरलेला आहे बघा. पूर्ण वरती आलेले आहेत किनारीला. भरलाय ख हा